बातमी अनगरमधून आहे। अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करणाऱ्या आणि अर्ज बाद झालेल्या उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार राजन पाटलांवरती गंभीर आरोप केले। राजन पाटील यांनी आपल्या मुलावरती हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे। 200 लोक त्याला मारायला पाठवले होते असं त्यांनी म्हटलंय। केवळ फॉर्म भरायचा म्हटल्यावर एवढा त्रास झाला, उद्या आम्ही गावात गेलो तर काय होईल याचा विचार करा असं थिटेंनी म्हटलंय। आपल्याला आणि आपल्या मुलाला काही करणार नाही अशी शपथ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगर सिद्धच्या पिंडीवरती घ्यावी असंही थिटेंनी म्हटलंय। अनगर नगर पंचायत बिनविरोध झाली म्हणून अनगरमध्ये काल जल्लोष झाला। मात्र दुसरीकडे उज्ज्वला थिटे न्यायालयात पोहोचले। सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात त्या सध्यात आणि आपण त्यांच्याशी बातचीत करू। अनगरमध्ये जल्लोष सुरू आहे, तुम्ही मात्र न्यायालयात पोहोचलेला आहात, काय सगळं घडतंय आता न्यायालयात? न्यायालयामध्ये आता पूर्ण गेलं 1 वर्ष झालं पाटील परिवारांनी मतदार यादीतून नाव काढण्याचा परत 2 वेळेला प्रयत्न केला होता। त्या कशा नोटिसा पाठवल्या होत्या, ते सर्व गेल्या वर्षीपासून कशा नोटिसा आलेल्या यांचे सर्व डॉक्युमेंट्स होते। त्याच्यावर मी प्रत्युत्तर मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर मॅडम यांच्याकडे माझे केसेस होत्या, त्या केसेस मी जिंकलेल्या आहेत आणि मतदार यादीत कसं तुम्ही परत नाव नोंदवून घेतलं गेलं ते पण मी दाखवलं आणि आता न्यायदेवतेवर आहे विश्वास। ते असं म्हणतात की तुमचे पती म्हणजे महादेव थिटे हे त्यांच्याकडे कामाला होते, त्यांच्याकडे व्यवस्थित पगार सुरू होता, सर्व्हिसला होते, मग हे सगळं झालं कसं काय? पगार सुरू होता नाही, आता पण मला 3000 ची पेन्शन येते ना महिन्याला, ती पण माझा नवरा कामाला असल्यामुळेच होते। मग कुठेतरी पाटील परिवाराचे अजून बी आमचे उपकार आहेच ना। एखादी आम्ही काय नाही म्हणून असं बडबड केली असती, वडील आहात तर वडिलांच्या नात्यानं उद्या त्या दिवशी ते तिथे समोर दिसले असते तर मी नक्कीच पाया पडले असते। उपकार आहेत तर सगळं काय होतं? उपकार आहेत, पण ज्या वेळेस कुठल्याही स्त्रीच्या समोर तिच्या मुलावर जर तुम्ही 5-50 लोक घालता, हॉकी स्टिक, रॉड, गज, सळी, तो जो शेतामध्ये जातोय कामाला त्या ठिकाणी त्याच्या मागे गाड्या घेऊन लागता। एखाद्या स्त्रीच्या समोर बघा चिमणी बघा, एखाद्या मांजराच्या पिल्लाला तुम्ही मला ती मांजरीन तुमचा पाठलाग करते हो, त्याच्या पिल्लाला तुम्ही दुखावलं तर कुत्र असेल तर ती भुकत येतं। मी तर हाडामासाचा गोळा पोटामध्ये वाढवून एवढा लहानाचा मोठा केलेला आहे, त्याच्या समोर तुम्ही 200 लोक त्याला मारायला घालता, त्यावेळेस मग मी कसं गप्प बसणार आहे? तुमच्या तर मुली गप्प बसतील का? हा संघर्ष कधीपर्यंत सुरू राहणार आहे असाच? त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की त्या जर गावात आल्या तर आम्ही त्यांचा वाद मिटवू। तुमच्या बाजूची परिस्थिती काय, तुम्ही काय सांगणार? काल फक्त फॉर्म भरायचं म्हणलं तर 8 दिवस झालं त्यांनी कसं हे केलंय आम्हाला त्रास ते तर सगळं मीडियाच्या समोर पाहिले। काल फॉर्म भरायला गेले तर एवढं शस्त्र माणसं घेऊन जाऊ लागली। उद्या मी आणि मुलगा गेलं तर तुमच्या लक्षात तर येईल का आम्ही कुठल्या कोपऱ्यामध्ये पडलोय आणि काय झालं? कोण विश्वास ठेवणार आहे सांगा? अनगर सिद्ध आमचं ग्रामदैवत आहे, दोघांनाही पूजेचं मान आहे। तुम्ही तिघही या, तुम्ही मीडियावाले पण या, त्यांनीही पिंडीवर हात मारून सांगायचं भविष्यात आम्ही ह्या बाळाला आणि या माझ्या मुलीला काही करणार नाही आणि आम्ही हे शपथ खाऊ की ना मी बघू त्याने चॅलेंज ऍक्सेप्ट करते आणि त्यांनी एक कबूल करायचं की आतापर्यंत आमच्याकडून चुका झालेत आणि आम्ही ह्याच्यावर गोंधळ आम्ही हे केलेलं आहे, त्यांनी म्हणू द्या अनगर सिद्धाच्या पिंडीवर हात ठेवून, मी नक्कीच परत विचार करेन। अनगर सिद्धच्या समोर जर शपथ घेतली तर हा वाद मिटेल अशा पद्धतीची भावना त्यांनी आता व्यक्त केल्यात। काय होतंय बघूया। कॅमेरा पर्सन एकांदिवसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।